नमस्कार, मी शैलेश चोपडे स्वागत करतो तुमचं टार्गेट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्रीराम मंदिराचा इतिहास, जो 1528 पासून ते 2023 मध्ये श्रीराम मंदिराचा काय वाद होता व त्याचा इतिहास ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. अयोध्या राम जन्मभूमी ही देशातील सर्वात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षांचे एक प्रकरण आहे. राम जन्मभूमीचे मंदिर हे 495 वर्षांची प्रतीक्षा करून आता कुठे सज्ज होत आहे. 1528 ते 2023 या काळात अनेक घडामोडी घडल्या. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्या शहरातील वादापासून ते श्रीराम मंदिर बांधकाम आणि उद्घाटनापर्यंत कसा होता कालखंड बघूया एका व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा. 1528 मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी यांनी वादग्रस्त जागेवर मशिदीचे वादग्रस्त बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे ठिकाण भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचा दावा हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला आणि येथे एक प्राचीन मंदिर असल्याचंही बोललं जात होतं. त्यानंतर 1853 ते 1949 या कालखंडामध्ये कसा होता राम मंदिराचा इतिहास बघूया. 1853 मध्ये जिथून मस्जिद बांधण्यात आली होती त्या जागेभोवती जातीय दंगली झाल्या. त्यानंतर 1859 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने विवादित क्षेत्राभोवती कोपण उभारले आणि मुस्लिमांना मशिदीच्या आत पूजा करण्याची परवानगी दिली आणि हिंदूंना अंगणात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. 1949 अयोध्या राम जन्मभूमीचा खरा वाद 1949 रोजी सुरू झाला. 23 सप्टेंबर 1949 रोजी मशिदीमध्ये रामाच्या मूर्त्या सापडल्यानंतर हा वाद सुरू झाला. हिंदूंनी दावा केला की भगवान राम तिथे प्रकट झाले होते, तर काहींनी दावा केला की प्रभू श्रीरामांची मूर्ती ही मशीदच्या आत रात्रीच्या वेळी ठेवण्यात आली होती. तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने मूर्ती तातडीने हटवण्याचे आदेश दिले, परंतु त्यावेळेचे जिल्हा दंडाधिकारी के नायर यांनी धार्मिक भावना दुखवण्याचा आणि हिंसाचार घडवण्याच्या भीतीने नय्यर यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली. 1950 फैजाबादी दिवाणी न्यायालयात 2 याचिका दाखल करण्यात आल्या. एक वादग्रस्त जमिनीवर रामाच्या पूजेची परवानगी मागणारी आणि दुसरी मूर्ती बसवण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल करण्यात आली होती. प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची एक आणि मूर्ती हटवण्याची मागणी करणारी याचिका 1961 मध्ये दाखल केली. फेब्रुवारी 1986 रोजी फैजाबाद जिल्हा न्यायाधीश उमेशचंद्र पांडे यांच्या याचेवर आधारित KM पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आणि त्या वास्तूवरील कुलूप काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. 1992 6 डिसेंबर 1992 रोजी एक ऐतिहासिक घटना घडली, जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली. ही वास्तू पाडल्यानंतर देशभरात जातीय दंगली निर्माण झाल्या आणि हजारो लोकांचे प्राण याच्यात गेले होते. 2002 कार सेवा करण्यासाठी जाणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत ग्रोदा रेल्वे स्थानकात एका ट्रेनला आग लावण्यात आली. या घटनेमुळे गुजरातमध्ये दंगली उसळल्या आणि 2000हून अधिक जणांचा यात मृत्यू झाला होता. 2017 सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे संबंधित पक्षकारांना निर्देश दिले. त्याशिवाय अनेक भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित करण्यात आला. 16 ऑगस्ट 2019 रोजी न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल आपल्याकडे राखून ठेवला. 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला. विवादित 2.77 एकरची जमीन संपूर्ण जमीन हिंदू बाजूस दिली आणि अतिरिक्त 5 एकरची स्वतंत्रपणे मशिदीसाठी देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. पुन्हा एकदा अयोध्येतील रामलल्लाचे भव्य राम मंदिर तयार झाले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण सोहळा होईल. त्यामुळे अनेक दशकापासून सुरू असलेला वाद आता कुठेतरी संपुष्टात येणार आहे व राम लल्लाची पूजा विधीपूर्ण केली जाईल.